नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज एक रेसिपी इथे बनवणार आहे. जी चटणी आहे तर ती चटणी तुम्ही 1 महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता. तर ती कशी स्टोअर करायची हे सुद्धा इथे सांगणार आहे. आणि ही जी चटणी आहे तर ही कोणाला आवडत नाही असं होत नाही. लहान मुलं सोडून ही चटणी सगळेजण चवीने खातात. अशी ही चटणी आहे. तर या चटणीचं नाव आहे शेजवान चटणी. तुम्ही ही चटणी जास्त प्रमाणामध्ये घरी करून ठेवू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. शेजवान चटणी बनवण्यासाठी इथे लागणारं साहित्य बघा. अर्धी वाटी मी इथे लसूण पाकळ्यात ठेचून घेतलेले आहे. 1 टीस्पून मी इथे धनी भाजून घेतलेले आहेत पॅन मध्ये. आणि मिरची म्हणाल तर 2 प्रकारची इथे मी मिरची घेतलेली आहे. तर ही मिरची जी दिसते तर ही कलरची मिरची आहे. या मिरचीला चपाटा मिरची सुद्धा म्हणतात. ही मिरची अशी चपटी असते आणि कलर ह्याच्याने छान येतो, तिखटपणा नसतो. आणि दुसरी मिरची मी घेतलेली आहे जी तिखट आहे. तर थोडंसं स्पायसी मला करायची म्हणून मी तिखट मिरची इथे जरा जास्त घेतलेली आहे. आणि ही मिरची त्या प्रमाणात कमी घेतलेली आहे. तर तुम्ही ह्याच्याऐवजी बेडगी मिरची सुद्धा इथे वापरू शकता. चपाट्याच्या ऐवजी बेडगी मिरची आपल्याकडे मार्केटमध्ये अवेलेबल असते नेहमी. तर ती मिरची सुद्धा वापरू शकता. तिखटाचं प्रमाण शेजवान चटणीमध्ये कमीच असतं, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ते घेऊ शकता. तर हे गरम पाण्यामध्ये मी ही मिरची भिजत लावलेली आहे. कडक मी पाणी केलं आणि मिरची अशी पूर्ण ह्याच्यामध्ये होईल असं पोरुंद पसरट कढईमध्ये मी ही मिरची टाकली. त्यावरती गरम पाणी टाकलं आणि मिरची भिजवून घेतलेली आहे आणि गार करून घेतलेली आहे. लसणाच्या पाकळ्या इथे ठेचून घेतलेल्या आहे आणि धने मी इथे भाजून घेतलेले आहे 1 टीस्पून. चला तर मग आता आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आपल्याला घालून घ्यायची आहे. या पाण्याचा वापर पण आपण करणार आहे, म्हणून खूप जास्त पाणी, छोटं भांडं घेतलं तर पाणी वरती येणार नाही. पण पसरट तुम्ही ताट किंवा असं काही पसरट भांड्यामध्ये टाकून मिरची त्याच्यावरती पाणी घातलं तर व्यवस्थित आपल्याला इथे मिरची सगळ्या बाजूनी गरम पाणी मिरचीवर पडतं आणि मिरची छान आपली इथे शिजल्या जाते. आणि ह्या पाण्याचा वापर आपण एवढ्या वाटताना करू शकतो. तर हे व्यवस्थित आपल्याला बारीक पेस्ट याची करायची आहे. यामध्ये मी धने घालून घेणार आहे. 1 टीस्पून फक्त धने घेतलेले आहे. आणि मिरच्या म्हणाल तर तिखट आणि ही बेडगी मिरची मिळून मी पाव किलो या मिरच्या घेतलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये मला ही चटणी बनवायची आहे. तुमचं प्रमाण कमी जर असेल मिरचीचं तर तुम्ही धणे अगदी थोडेसे घेऊ शकता. आणि लसणाच्या पाकळ्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता. लसूण या चटणीला जेवढा असेल तेवढा हा छानच लागते ही चटणी. तर हे आपल्याला व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. बिना पाण्याचं हे असं फिरवून घेतलेलं आहे. यामध्ये आता आपल्याला ते पाणी घालून आणि परत आपल्याला बारीक वाटण करायचं आहे. इथे आपली चटणी मस्त ही मिरची आपली वाटून झालेली आहे. आधी मध्ये थोड्याशा आपल्याला अशा बिया दिसतात तर ते आपल्याला अशा ठेवायच्या आहेत आणि त्या राहतातच. एकदम बारीक आपण नाही करत आहे, कारण थोडंसं टेक्स्चर आपल्या चटणीचं आपण मार्केटमधून जशी चटणी आणून खातो तशीच ही चटणी आपल्याला लागते. म्हणून या पद्धतीने आपल्याला ही वाटून घ्यायची आहे. तर आता पुढे आपल्याला काय करायचंय ते बघूया. अर्धी वाटी लसूण ठेचून घेतलेले आहे 20 ते 25 पाकळ्या. 1 इंच आलं किसून घेतलेलं आहे बारीक किसणीने. आणि 1 टीस्पून आपल्याला इथे घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर. हे सर्व आपल्याला पदार्थ केव्हा कधी कुठे कसे घालायचे आहेत ते आपण आता इथे बघणार आहोत. पॅन गरम झालेला आहे. 2 मोठे टीस्पून मी इथे तेल घातलेलं आहे. तेल आपल्याला इथे व्यवस्थित घालायचं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. 1 टीस्पून आपण जे कॉर्नफ्लॉवर घेतलेले त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून आणि व्यवस्थित आपल्याला हे कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार करून घ्यायची आहे. तेल छान गरम झालेलं आहे. आलं किसून घेतलेलं हे तेलामध्ये घालायचं. लसूण, लसूण आणि आलं छान आपल्याला इथे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तेल अगदी कमी घालायचं नाही. थोडंसं जास्त झालं तरी सुद्धा चालेल, पण कमी घालू नका, कारण तेल व्यवस्थित असेल तर आपली चटणी छान टिकते. म्हणून ह्या चटणीमध्ये तेल सांगितल्याप्रमाणे घ्या.
तुमची चटणी कमी जास्त प्रमाणात असेल तरी तेलाचं एवढं मेजरमेंट नाहीये, तुम्ही चमचाभर तेल जास्त घातलं तरी सुद्धा काही हरकत नाही. लसूण आणि आलं मस्त इथे परतले गेलेले आहे, कलर बदलला, वास पण छान सुटला. इथे वाटून घेतलेली जी मिरची आहे ती घालायची आहे. मिरची तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. चवीपुरते इथे आपल्याला मीठ घालायचं आहे चटणीमध्ये आणि 1 टीस्पून आपल्याला घालायचं आहे विनेगर. तुम्ही कुठलंही विनेगर घेऊ शकता, कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता. 1 टीस्पून मी घेतलेलं आहे ते विनेगर. मी ह्या स्लरीच्या चमच्याने हे मोजून घेतलेले म्हणून थोडंसं ते वेगळं वाटतं. मिक्स करायचं आहे. चटणीचा मस्त वास सुटलेला आहे. इथे आता आपण जी स्लरी तयार करून घेतलेली आहे तर ती स्लरी आपल्याला हळूहळू याच्यामध्ये घालायची आणि मिक्स करायची आहे. गाठी तयार झाल्या नाही पाहिजे. व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. इथे आपल्याला घालायचं आहे पाणी. पाणी आपल्याला किती घालायचे आहे ती चटणीची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवतेच, कारण ही चटणी आता आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. म्हणजे तुमच्या मिरच्या कमी असतील जास्त असेल तरी सुद्धा इथे कन्सिस्टन्सी वरून तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण घेऊ शकता. पूर्ण मिक्स करून मी इथे तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते आणि त्यानंतर आपली चटणी तयार झाल्यानंतर सुद्धा इथे आपली चटणी कशी दिसणार आहे ते सुद्धा सांगते. ह्या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपली इथे तयार करून घ्यायची आहे. एवढं पाणी आपल्याला इथे घालायचं आहे आणि मीठ आपण जे घातलं तर त्याची चव घेऊन आणि परत जर आपल्याला असं वाटलं की इथे मीठ कमी झालेलं आहे तर मिठाचं प्रमाण आपण अजून इथे वाढवायचंय. 5 टीस्पून मी इथे घेणार आहे साखर. अर्धीच मी वापरलेली आहे. 5 टीस्पून मी मोजून घेतलेली आहे. परत आपण मिक्स करायचं आहे. मेजरमेंट प्रमाणे 5 टीस्पून मी इथे घेतलेली आहे साखर. त्यातली अर्धी साखर मी वापरलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून परत थोडीशी टेस्ट मी घेणार आहे आणि त्यानंतर परत इथे साखरेचा वापर करणार आहे. 5 टीस्पून इथे साखरेचं प्रमाण आपल्याला घ्यावं लागतं शेजवान चटणीमध्ये आणि थोडंसं मीठ पण आपल्याला इथे घालायचंय. मीठ कमी झालेलं आहे आणि विनेगर आपल्याला जर असं वाटलं की थोडंसं आंबटपणा पण आपला थोडासा कमी वाटतो तर आपल्याला विनेगर सुद्धा नंतर परत थोडंसं ऍड करू शकतो आपण, कारण आपली ही चटणी तिखट गोड आंबट अशा फ्लेवरची असते. त्यामुळे आपल्याला हे चव घेऊन आणि याच्यामध्ये पदार्थ ऍड करायचे. चव घेतलेली आहे तर मला थोडासा आंबटपणा कमी वाटतं तर मी 2 चमचे इथे विनेगरचा वापर केलेला आहे. 2 टीस्पून इथे मी विनेगर वापरलेला आहे. मिरची तुमची किती तिखट कशी आहे त्यावरती आपण विनेगर थोडंसं कमी जास्त इथे करू शकतो. चटणी जसजशी शिजते तसतसं मस्त त्याला एक चकाकी येते आणि तेल सुटतं. जसं वाटण आपण परतवतो तेलामध्ये त्या टाईपचं इथे आपल्याला ही चटणी मस्त शिजवून घ्यायची आहे. चटणीचा कलर आणि टेक्स्चर आपण इथे बघू. साईडने छान असं तेल सुटलेलं आहे चटणीला, हे बघा चमच्यामध्ये दिसते. एवढी आपल्याला ही अशी चटणी इथे शिजवून घ्यायची आहे. जशी मार्केटमध्ये आपण विकत आणतो तशीच ही चटणी तयार होते. फक्त इथे एकच ध्यानात ठेवायचं आहे की बेडगी मिरची किंवा चपाटा मिरची या 2 मिरचीचा जास्त वापर करायचा आहे. तिखट मिरची इथे कमी वापरायची आहे, नाहीतर कानातनं धूर निघेल एवढी तिखट आपली ही चटणी होते. तर म्हणून तिखट मिरच्यांचा वापर इथे कमी करायचा आहे आणि बेडगी किंवा चपाटा मिरचीचा वापर इथे करायचा आहे. शेजवान चटणी इथे आपली तयार झालेली आहे. चटणी तुम्ही एअर टाईट कंटेनर मध्ये किंवा काचाच्या बरणीमध्ये ही तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. चटणी बघा जसजशी थंडी होते तसतशी चटणीची कन्सिस्टन्सी इथे मी दाखवते.
मार्केट मधली आणि ह्या चटणीमध्ये काहीही फरक नाहीये. तेलाचा वापर खूप कमी करायचा नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे की तेलावरतीच आपली ही चटणी डिपेंड आहे. सांगितल्याप्रमाणे तेलाचा वापर करा. एखादा चमचा जास्त झाला तरी चालेल, पण कमी नका करू. मस्त तुम्ही 1 महिनाभर चटणी स्टोअर करून आणि एन्जॉय करू शकता चव घेऊन. शेजवान चटणी मार्केटमधून आपण जशी आणतो तसाच कलर, तशीच चव, तसंच टेक्स्चर आपण इथे चटणी बनवलेली आहे. ही चटणीची रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. तिखट, गोड, आंबट आणि मिठाचं प्रमाण तुम्ही वेळेवरती चव घेऊन त्याच्यामध्ये अजून ॲड करू शकता. ही चटणी घरच्या घरी करून बघा. 1 महिनाभर काचेच्या किंवा बरणीमध्ये किंवा एअर टाईट कंटेनरमध्ये तुम्ही 1 महिनाभर या चटणीचा स्वाद घेऊ शकता. अतिशय छान ही चटणी लागते, चवदार ही चटणी लागते. फक्त इथे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घ्या. बाकी लाल कलरच्या मिरच्या तुम्ही जास्त घेऊ शकता. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा. रेसिपी आवडली असेल तर मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. माझ्या चॅनलवरती चवदार चवीच्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या चटण्या मी दाखवलेल्या आहेत. त्याची प्लेलिस्ट, बरेचसे पदार्थ आहेत, व्हेज नॉनव्हेज पदार्थांची प्लेलिस्ट माझ्या चॅनलवरती मी दिलेली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच तुम्ही माझ्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा ऍड होऊ शकता. त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजची रेसिपी घरच्या करून बघा, तुम्हाला सगळ्यांना ही चटणी आवडेल. परत अशीच एक छानशी हेल्दी चवीची रेसिपी घेऊन मी परत भेटणार आहे. तोपर्यंत बाय बाय.